नमस्कार. द्वारका समुद्रात बुडाल्यानंतर उरलेल्या गोपिका मथुरेकडे जायला निघालेल्या आहेत, पण त्यांना वाटेत भिल्लांनी दरोडेखोरांनी अडवलंय. त्यांना वाचवायला अर्जुन आलाय, पण अर्जुनाचं धनुष्यबाण तिथे काहीच काम करत नाही. भगवंतांनी अर्जुनाला सोडल्याबरोबर, अर्जुनाची साथ सोडल्याबरोबर अर्जुनही निष्प्रभ झालाय. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. या आधी ती सांगितली आहे, पण आता सांगतो यासाठी की ती इथे लागू पडते म्हणून. आपल्या सगळ्यांच्या मनात काय असतं माहितीये? हे मी करतोय. असंच एक माणूस समुद्र किनाऱ्यावरून निघू लागला आणि समुद्र किनाऱ्यावर चालता चालता त्याच्या पावलासोबत त्याच्या आयुष्याचा जीवनपट डोळ्यासमोरून तरळून गेला. आपण अनुभवलेली सुख, आपण भोगलेलं दुःख, अडचणीचा काळ, सुखाचा काळ सगळा डोळ्यासमोरून तरळून जाऊ लागला. आणि जर लक्षात असं आलं की ज्या वेळेला मी सुखाच्या दिवसामध्ये होतो तेव्हा माझ्या पावलासोबत आणखी 2 पावलं वाळूवर उमटलीत, आणि जेव्हा मी दुःखाच्या दिवसात होतो तेव्हा 2च पावलं आहेत. पुन्हा सुखाच्या दिवसात आलो तेव्हा 4 पावलं आहेत. त्यानं बघितलं आणि त्याने विचार केला की अरे, सुखाच्या दिवसामध्ये माझ्यासोबत 4 पावलं आहेत, म्हणजे देव सुखाच्या दिवसात माझ्याकडे होता. देव आहे म्हणून माझ्या आयुष्यात सुख होतं. 2च पावलं आहेत, दुःखाचे दिवस आहेत, देव गेला म्हणून माझी 2 पावलं दिसत आहेत. पुन्हा सुखात आलो, देव सोबत आलाय. त्यांनी देवाला विचारलं, देवा असं का करावं रे? दुःखाच्या दिवसात तू मला एकट्याला टाकून जावं का? इतका स्वार्थी असशील तू, मला दुःखात ढकलून निघून गेलास माझ्यापासून. देव हसला, म्हणाला, वेड्या, तुला खरंच कळत नाही रे काय ते, तुला खरंच कळत नाही. देव म्हणाला, वेड्या, जरा पावलांकडे नीट बघ. हे खरं आहे की सुखाच्या दिवसात 4 पावलं दिसतायत, दुःखाच्या दिवसात 2च पावलं दिसतायत. पण वेड्या, दुःखाच्या दिवसात दिसणारी 2 पावलं ही तुझी नाहीत, माझी आहेत. मी तुला उचलून धरलं होतं, मी माझ्या हातावर, आणि दुःखाच्या दिवसातून सुखाच्या दिवसात तुला आणून सोडलं, म्हणून तुला 2च पावलं दिसली. पुन्हा सुखाच्या दिवसात तू चालू लागलास. अरे वेड्या, सुखाच्या दिवसातून दुःखाच्या दिवसात जाताना मी तुला सोडलं असतं तर पुढे जाऊ शकला असतास का? त्या पुढच्या सुखाच्या दिवसात तुला पोहोचता नसतं आलं. मी होतो, ईश्वर होता म्हणून दुःखाचा काळ पार करता येतो. इथे बघा, अर्जुनाला ईश्वरानं सोडलं आणि सगळी शक्तीच संपली. आता पलीकडे जायचं नाहीच उरलं ना काही. आता संपलंय सगळं अर्जुनाच्या आयुष्यातलं. शक्ती संपली आहे, युक्ती संपली आहे, बाण नाही आहेत, काही नाही उरलेलं. आणि हताश झालेला अर्जुन त्या समुद्र किनाऱ्यावरती आता आयुष्य नकोसं वाटून तिथे हमसून हमसून रडतोय. त्याला चिंता वाटते बाकीच्या गोष्टीचं काय होईल. बघा, आता आपलं म्हणजे कसं असतं बघा, माणूस मरायला लागला ना की काय होईल आता परिवाराचं, माझ्यानंतर कसं जगतील, माझ्यानंतर कोण सांभाळेल यांना, असं वाटत असतं. प्रेतावर रडणारी माणसं सुद्धा बघा तुम्ही, आता कसं होणार आमचं, आता काय करून जगायचं, कुणाकडं बघून जगायचं, असंच रडत असतात. आणि जे असं जास्त रडतात ना त्यांचं आयुष्य काहीच अडत नाही, चालतं, ते आपोआप चालत असतं. हे त्यावेळेस रुजन असतं, फक्त स्मशान वैराग्य ज्याला म्हणतो ना, ते तसं असतं. अर्जुनाच्या मनामध्ये ही अशीच भावना आली आहे, अशीच भावना. काय होणार आता? आणि तेवढ्यात काय होणार या प्रश्नाचं उत्तर अर्जुनाला दिसतंय. त्या समुद्राच्या लाटावरती एक पिंपळ पान, भलं थोरलं पिंपळ पान दिसतंय, आणि त्या पिंपळ पानावरती एक छोटस बालक त्या महाप्रलयात सुद्धा बघा, तो महाप्रलय आहे जिथे द्वारका वाचली नाही आहे, उत्तुंग अशा भिंती वाचलेल्या नाही आहेत, प्रचंड मोठमोठी दारं तोडून पाणी आत गेलंय, गिळंकृत केलंय. अहो, मोठमोठ्या तराफ्यावर चढलेली माणसं सुद्धा वाचली नाही आहेत.
त्यालाही सागरानं गिळंकृत करून टाकलंय. तिथे एका पिंपळ पानावरती, छोट्याशा पिंपळ पानावरती एक छोटस बालक मंदस स्मित करत दिव्य तेज घेऊन ते अथांग पसरलेल्या सागरावर तरंगताय. आणि त्या बालकाच्या त्यात प्रभेकडं बघूनच अर्जुन प्रसन्न होतोय. जणू बालक अर्जुनाला सांगताय, चिंता नको करू, तुला करायची गरज नाही, मी आहे, मी पुन्हा येईन. आलं लक्षात? मी पुन्हा येईन. जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा मी पुन्हा येईन. या जगाचा तारणहार बनून मी पुन्हा येईन. जणू त्या पिंपळ पानावरती असलेलं बालक हाच संदेश अर्जुनाला देत होतं. हाच संदेश देत होतं. जगण्यावर इतका तिरस्कार करू नकोस अर्जुना, इतका तिरस्कार करू नकोस. ती कविता आहे ना पाडगावकरांची, खूप छान आहे. या ओठाणी चुंबन घेईन हजार दाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. या ओठाणी चुंबन घेईन हजार दाही माती, अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अर्जुनाला लक्षात येत आहे, त्या पिंपळ पानावरचं बालक दुसरं तिसरं कोणी नाहीये, तोच आहे माझा सखा, तोच आहे माझा मित्र कृष्ण. कारण त्याच्या मुखावरती थोडस माखन दिसतंय, लोणी दिसतंय. हाच तो माखन चोर जो पुन्हा येणार आहे आणि पुन्हा येऊन या सृष्टीचं संचालन करणार आहे, येणार आहे. आणि जेव्हा तो पुन्हा येणार आहे याची खात्री पटते ना, तेव्हा जगण्याला एक आधार मिळत असतो. डूबते को तिनके का सहारा, बुडत्याला काडीचा आधार, हा असा असतो. भगवंत आहेत ते येणार आहेत आणि पुन्हा नव्या सृष्टीची निर्मिती करणार आहेत. अर्जुनाला कदाचित नवा रोल घेऊन जावं लागेल, कदाचित नवा रोल घेऊन जावं लागेल. तसंच आहे, इथेही नवा रोल घेऊन जावा लागणार आहे. आणि अर्जुन मग आपल्यावर दिलेली जबाबदारी पार पाडायचा प्रयत्न करतोय. जे कोणी उरलेत त्या सगळ्यांना घेऊन जायचंय. कुठे? मथुरेत. आता अर्जुनासोबत आहे भगवंताचा पणतू, प्रद्युम्नाचा मुलगा अनिरुद्ध आणि अनिरुद्धाचा मुलगा वज्रनाभी, देवाचा पंतू. काळ किती गेलाय बघा मध्ये. म्हणजे देवाला मुलगा झालाय, मुलाला मुलगा झालाय, आणि त्याला मुलगा झालाय. नुसतेच आजोबा झाले नाहीत, पंतू झालेत. नात्याने अर्जुनाचाही पंतूच हा. त्या वज्रनाभीला यासाठी सांगतोय की मधला काळ किती गेला हे कळावं. लगेच घडलंय, लगेच घडलंय, एक भागानंतर दुसरा भाग असं नाहीये. मध्ये बराच काळ गेलेला आहे ज्यात भगवंताची साथही अर्जुनाला मिळाली आहे आणि युधिष्ठिराचं राज्यही मोठं झालंय. या वज्रनाभीला घेऊन मथुरेत जातोय. मथुरेतल्या यादवांशी, यदुवंशाशी आणि कुरुवंशाचं नातं फार विलक्षण आहे. सतत कोणी ना कोणी यदुवंशातल्या संबंधातून कुरुवंशात आलेलं आहे आणि त्यांचे संबंध तिकडे राहिलेलेच आहेत. या वज्रनाभीला घेऊन मथुरेचं राज्य त्याच्या हाती सुपूर्द करायला जातोय. कारण उग्रसेन तर गेले, तेव्हा आता या वज्रनाभीच्याच हाती अर्जुनाला हे राज्य द्यायचं आहे. या वज्रनाभीला आणि उरलेल्या लोकांना घेऊन तो मथुरेत जातोय. वज्रनाभीला मथुरेचा राजा घोषित करतोय. आणि आता पुढे बराच काळ गेलेला असल्यामुळे तो जरासंधाचे हल्ले आता संपलेले आहेत. त्यामुळं मथुरेचा राजा वज्रनाभीला करून अर्जुन आपल्या नगरीकडे परत जायला निघतोय. आता अजून एक सांगतो. हा मध्ये बराच काळ गेलाय, कलियुगाचा प्रारंभ झालाय आणि याच काळामध्ये उत्तरेच्या तोंडून भगवंताचं जे जे वर्णन, अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या तोंडून जे जे वर्णन या वज्रनाभीनी ऐकलेलं आहे. कारण उत्तरा अजून जिवंत आहे ना. या वज्रनाभीनी ऐकलेलं आहे. त्या वर्णनानुसार वज्रनाभी जशास तसं वर्णन सांगून
भगवंताच्या मूर्त्या घडवायला मूर्तिकाराला सांगतोय. ते इतकं अप्रतिम वर्णन आहे ना, त्या तोडीचं करता येणं शक्य नाही. पण जेवढ्या काही मूर्त्या घडवण्यात आल्या तेवढ्या मूर्त्या तो बनवून घेतोय. कालोघात काही मूर्त्या लुप्तही झाल्या आणि काही आजही अस्तित्वात आहे असं म्हणतात. आणि काही ठिकाणी, नाथद्वाराच्या ठिकाणी श्रीनाथजींच्या प्रतिमा म्हणून ज्या आत्ता अस्तित्वात आहेत त्यापैकीच्याच काही प्रतिमा आहेत असं म्हणतात की कृष्णाच्या पणतूने ते वज्रनाभिनी ज्या मूर्त्या उत्तरेच्या कथनाप्रमाणे घडवल्या होत्या त्या आजही आहेत असं सांगतात. त्यामुळं नाथद्वाराच्या आसपास श्रीनाथजींच्या मूर्त्या म्हणून ज्या तुम्हाला बघायला मिळतील जुन्या काही 1000-1200 वर्षापूर्वीच्या, त्या मूर्त्या त्यापैकीच्याच एक आहेत असं बोललं जातं. आता हा वज्रनाभी मथुरेत राज्य करणार आहे आणि तो एक यशस्वी राजा म्हणून तो आपली कारकीर्द पुढे चालवणार आहे. आता पुढे अर्जुन त्या वज्रनाभीला मथुरेत सोडून निघालाय तो हस्तिनापूरच्या दिशेने. आणि हस्तिनापुरात आता आणखी एक गोष्ट घडलेली आहे. काय घडलंय आणि पुढे पांडवांच्या सोबत काय होणार आहे ते बघूया पुढच्या भागात.